कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सोडा त्यांना, सोडा, घेऊन या त्यांना. न्याय मिळाला पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे पोलिसांनी. बाकी आम्हाला काही कोणाशी घेणं देणं, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. रायगड जिल्ह्यामधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. रायगडच्या खोपोली शहरात आज सकाळी एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली. शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळुके यांचे पती मंगेश काळुके यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्गुण हत्या केली. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना खोपोलीमध्ये घडलेली असून या घटनेमुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश काळुके हे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या एका गाडीतून आले होते. त्यांनी मंगेश काळुके यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केलाय. याबाबत एक अपडेट येते की म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. काळुके यांची भर रस्त्यात निर्गुण हत्या करण्यात आली आहे. सकाळी 7च्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि विविध शस्त्रांनी त्यांच्या अंगावर वार करण्यात आले. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यातच पडलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. याबाबत एक अपडेट येते की म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे पोलिसांनी. बाकी आम्हाला काही कोणाशी घेणं देणं, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. कारण की आमचा जो वाघ होता, जो माणूस होता, त्यांनी त्याला घालवलाय. म्हणजे त्यांना पण पोलिसांनी घालवलं पाहिजे. त्याला शिक्षा ही द्यायलाच पाहिजे. सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून तुम्ही येत आहात. सकाळी 7 वाजल्यापासून व्हायला आले. अजून पोलिसांकडून काय अशी उत्तर दिली जातात? केलंय सर, केलंय सर. आता ज्ञानेश्वर आलाय, ज्ञानेश्वर आलाय, ज्ञानेश्वर चालू ठेवणार आम्ही. काय न्याय काय मागताय पोलिसांनी? आरोपींना आणायला पाहिजे आणि त्यांना फाशी द्यायला पाहिजे. आरोपींना आणून फाशी द्यायला पाहिजे आमच्यासमोर. पोलीस स्टेशनला चला, तिथे बसूया. पोलीस स्टेशनला आपण 7 तास लागले. पोलीस स्टेशनला 7 तास लागले. आपण काय आज पण आम्ही तुम्हाला काय बोलतोय का? तुमचा मान राखून अजून काय बोलतोय का तुम्हाला? आज तुम्ही विचार केला ना कुठल्या गोष्टीचं काय झालंय काय नाही. आम्हाला बोलताय काय? आम्हाला बोलता आमचा गेला ना, तुमचा नाही गेला. तुमचं दुःख होतंय कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे. कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय. कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय. कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे होते. कारण तिथं शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता. तेव्हा हा अग्रगण्य होता. आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून त्यांनी हा डाव साधला असावा बाहेरच्या लोकांना बोलून. पण हरकत नाही आहे. त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले आणि या हल्ल्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मानसी काळुके यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला होता. त्यामुळे हत्येमागे राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही कारण याचा तपास सध्या रायगड पोलीस करतायत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. हल्लेखोर घटनेनंतर फरार झालेले असून पोलिसांनी शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी देखील केली आहे. मंगेश काळुके हे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे खोपोली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर आणि खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडेसह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि गावकरी जमा झाले. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या हत्येच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी या प्रकरणावर बोलताना अत्यंत गंभीर आरोप केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसला खोपोलीतील पराभव जिवारी लागलेले असून त्यातून हा राजकीय सूड उगवण्यात आला असावा असे खळबळजनक विधान गोगावले यांनी केलंय आणि या हत्याकांडामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे. दुपारपर्यंत रायगडच्या पोलीस अधीक्षक खोपोलीत पोहोचल्या आणि त्यांच्यासमोर महिलांनी प्रचंड गोंधळ घातला आणि आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. एकंदरीतच मंगेश काळुके यांच्या नातेवाईकांच्या मते निवडणुकीत पराभूत झालेल्या देवकर कुटुंबावर संशय व्यक्त केलाय. गेल्या 2 दशकांपासून देवकर आणि काळुके यांच्यामध्ये वैर आहे आणि याच राजकीय वैमनस्यातून ही हत्या केली गेली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. 2 ते 3 पथकं सध्या विविध दिशेने शोध घेत आहेत. थोडं पुढे चाल, थोडं